केंद्र सरकारकडून राज्यसभेत लोकशाहीची हत्या करून शेतकऱ्यांच्या विरोधात व कॉर्पोरेटच्या हिताचे 3 विधेयक मंजूर केले। या विधेयकावर राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्यासह ज्या खासदारांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना निलंबित करण्यात आले आहे। एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्याचे म्हणत या किसान विरोधी विधेयकाचा चांदूर रेल्वे शहरात 24 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गौडी यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। शेती विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी यातून करण्यात आली आहे। केंद्र सरकारने एकूण 3 बिले पारित केली आहेत। यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली आहे, परंतु शेतकऱ्याला मिळणाऱ्या हमी भावाबाबत कोणताच उल्लेख केला गेलेला नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या कायद्यामध्ये दिली गेलेली नाही। विरोधकांनी याबाबत संसदेत प्रश्न विचारून मसुद्यात बदल करण्याची मागणी देखील केंद्र सरकारने धुडकावून लावली। आवश्यक वस्तू कायद्यात बदल करत खासगी व्यापाऱ्यांना काळ्या बाजारी करण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे। यामुळे मध्यम वर्गाला महागाईचा दणका बसणार आहे। मूल्य आश्वासन व कृषी सेवा शेतकरी सशक्तीकरण आणि संवर्धन करार या कायद्याद्वारे शेतकरी व खासगी कंपन्यांना कराराच्या माध्यमातून शेती करता येणार आहे। कराराच्या अटीमध्ये शेतकऱ्यांना फसवून खासगी कंपन्यांद्वारे त्यांची पिळवणूक करणारा हा कायदा आहे। या सर्व कायद्यांमुळे शेती व्यवस्थेमध्ये कंपनी राज येणार असून शेतकऱ्यांचे शोषण केले जाणार आहे। ते थांबवण्यासाठीचे कोणतेच प्रावधान या कायद्यामध्ये करण्यात आलेले नाही। त्यामुळे चांदूर रेल्वे शहरात आम आदमी पार्टीतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयासमोर जमून केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात निदर्शने केली। यावेळी केंद्र सरकार हाय शेती विरोधी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतीमालाला हमीभाव नाकारणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, खासदार संजय सिंग यांना निलंबित करण्याचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गौडी, तालुका संयोजक सागर गावंडे, विनोद लहाने, निलेश कापशे, सय्यद अजमत आदींची उपस्थिती होती। जो शेतकरी विरोधी बिल मंजूर केलं, सर्वप्रथम केंद्र सरकारचा आम्ही आम आदमी पार्टीतर्फे निषेध करतो, कारण की या बिलामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे। काळा बाजार याला संरक्षण भेटणार आहे। काळा बाजारी मोठमोठ्या कंपन्या हे साठवणूक करून ही शेतकऱ्यांची लुबाडणूक या माध्यमातून करू शकतात। आणि हा आवाज जेव्हा माननीय खासदार संजय सिंग आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार यांनी जेव्हा याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना निलंबित करण्यात आलं। अशा या हुकुमशाही राजवटीचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतात, त्यामुळे हा कायदा अन्यायकारक आहे शेतकऱ्यांसाठी। APMC हे संपुष्टात येणार आहे, शेतकऱ्यांना न्याय भेटणार नाही। आज अनेक व्यापारी तयार होतील, पण सर्व अदानी अंबानी यांच्या खिशात ह्या शेतीच्या विषयी सगळं कायदे जाणार आहेत। म्हणून येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांची चांगलीच गळचेपी होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशातून हा कायदा त्यांनी मागे घ्यावा, एवढेच त्यांना या निषेधादरम्यान सांगणं आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।